ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे प्रवचन वंदितो संत श्रेष्ठ एकनाथा। प्रवचन वंदितो संत श्रेष्ठ एकनाथा। श्रीमद विठ्ठल भक्ती कारण कुळी तो भानुदास स्वय ज्याचा आत्मज चक्रपाणी भजने तारी जडा निश्चय झाला त्यासी सुपुत्र सूर्य मन हे तत् पादकंजी रमो त्यापासूनी जगद्गुरु प्रगटला त्या एकनाथा नमो। अधिष्ठान जे ते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। नदी दिव्य गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी जया वर्णिता प्रेम आल्हाद चित्ता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। स्वय भानु जो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरी भक्ती लावणी तारी समजता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। चरित्रे विचित्रे पवित्रे अपारे मुडे पामरे तारिले सुविचारे जयाचे कृपेने समाधान चित्ता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। लीला विग्रही सर्वही निर्मियले जीवी जीवना साधना योग्य केले अनन्य युक्ती भक्ती जो मुक्तिदाता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। जयाची जगी कीर्ती विस्तारिली से जयाचे निनामे महा दुःख नाशे जयाचे
योगे घडे सर्व सत्ता. नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा. जेने अर्चिले द्विज देवांसी नेमे, जेने तारिले विश्व हे राम नामे. सदा सेविजो सद्गुरु मोक्षदाता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. जया नाव ना रूप ना काही, जया देह ना विदेहता भास नाही. भूतारिले हस्त ठेवूनी माथा. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. जगी एकदा सद्गुरु एकनाथू, असे बोलती सर्व ही विश्व मातू. जया उपमा हे नये एक देता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. कवी नायकू दायकू सौख्य रासी, महाज्ञान सिंधू असे नाम जासी. जयाची जगी वर्णिता कीर्ती गाथा. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अनंता गुणांचा नये वर्णिता हो, सदा दास तो श्याम वर्णी पहा हो. जयाचे मुखे नाम रुचे समस्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. महासंत साधू प्रतिष्ठान वासी, स्मरा एकनाथा पदी मुक्ती राशी. जयाची गृही कृष्णाजी कार्य करता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकात्मता जाणुनी भाव एका, एकादशाची करी शुद्ध टीका. जनार्दनाचे प्रिय पात्र पाही, त्या एकनाथासी स्मरतो सदाही. सर्व संत सज्जन भक्तिवंतांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार. आताच आपण श्री नाथ भक्त कवी कृष्ण दयार्णव रचित संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचे अप्रतिम स्तोत्र ऐकलेत. आज एकनाथ षष्ठी, फाल्गुन वद्य षष्ठी ही आपण एकनाथ षष्ठी म्हणून साजरी करतो. या दिवशी आपण भक्तिभावाने एकनाथ महाराजांचे पूजन करतो, त्यांच्या कार्याचे स्मरण करतो, त्यांची भजने गातो, श्रीमद भागवताचे वाचन करतो, त्यावर प्रवचने करतो, कीर्तने करतो. श्री एकनाथ महाराजांच्या प्रतिमेवर आपण पुष्पवृष्टी करतो, त्यांच्या नामाचा गजर करतो, त्यांचे पुढे नतमस्तक होतो, त्यांची आरती करतो. आपले मन भक्तिभावाने भारून जाते. अशा या एकनाथ षष्ठीचे महात्म्य काय आहे? तर या फाल्गुन कृष्ण षष्ठीचे महात्म्य फार मोठे आहे. श्री एकनाथ महाराजांचे सद्गुरू श्री जनार्दन स्वामींची ही जन्मतिथी आहे. नाथांना या सद्गुरूंचे दर्शन झाले ते याच तिथीस
याच षष्ठीस श्री गुरुदेव दत्तात्रयानी जनार्दन स्वामींना दर्शन दिलं. याच फाल्गुन वद्य षष्ठीस जनार्दन स्वामींनी श्री एकनाथ महाराजांना अनुग्रह दिला. योगायोगाने जनार्दन स्वामींनी याच तिथीवर देह ठेवला. याहीपेक्षा सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज याच फाल्गुन कृष्ण षष्ठीस समाधीस्थ झाले. अशा प्रकारे परब्रह्मीय तेजाची तेजस्वी किनार लाभलेली ही तिथी म्हणजे एकनाथ षष्ठी होय. श्री एकनाथ महाराजांना समाधीस्थ होऊन 400 वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणाचा सोहळा श्री एकनाथ महाराजांनी याच तिथीस सुरू केला होता. श्री एकनाथ महाराजांच्या याच तिथीस समाधीस्थ होण्यानंतर त्यापुढे आज तागायत एकनाथ षष्ठी या नावाने हा सोहळा सर्वत्र 400 वर्षांहून अधिक काळ साजरा होत आहे असे महात्म्य या पवित्र तिथीचे आहे. पराकोटीचे गुरुभक्त एकनाथ, निःसीम श्रीकृष्ण भक्त एकनाथ, शांती ब्रह्म एकनाथ, संस्कृत पंडित एकनाथ, अद्वितीय साहित्यिक एकनाथ, मराठी भाषेचे सुपुत्र एकनाथ, महान तत्वज्ञ एकनाथ, अजोड प्रवचनकार एकनाथ, मने भारून टाकणारे कीर्तनकार एकनाथ, दीन दलित कळवळक एकनाथ, समाज सुधारक एकनाथ, समता प्रवर्तक एकनाथ, समता कार्यासाठी निंदा बहिष्कृतता यांना तोंड देणारे एकनाथ, स्वतःच्या वर्तणुकीतून समतेचा पाठ घालून देणारे एकनाथ, सर्वांठाई ब्रह्म पाहणारे एकनाथ, विपुल अभंग भारुडे गवळणी निर्मून त्यातून लोक शिक्षण देणारे एकनाथ, भागवत भावार्थ रामायणासारखे अनमोल ग्रंथ निर्मिती करणारे एकनाथ. किती प्रकाराने नाथांचे वर्णन करावे. त्यांचे जीवन व कार्य यांचे वर्णन यथार्थपणे करणे केवळ अशक्य आहे. त्यांच्या अभंगावर किंवा भारुडावर भाष्य करण्यास सुरुवात केली तर किती दिवस खर्ची पडतील हे सांगणे कठीण आहे. इतकी प्रचंड आणि मर्मग्राही त्यांची निर्मिती आहे. मुंगीने मेरू ओलांडण्याचे धाडस करण्यासारखेच ते आहे. तथापि संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचे जीवन व कार्य यांचे आपल्या कुवतीनुसार थोडे का होईना स्मरण केल्याने आपल्या पदरी पुण्याच्या राशी पडतील यात शंका नाही. तर आता आपण त्यांचे जीवन व कार्य स्मरूया. संत भानुदासाच्या कुळात एकनाथ महाराजांचा जन्म श्री शके 1455 म्हणजे इसवी सन 1533 मध्ये झाला. रुक्मिणीबाई आणि सूर्यनारायण अशी त्यांच्या आई वडिलांची नावे होती. एकनाथांचे आई वडील हे एकनाथांच्या बालपणी मृत्यू पावले होते. एकनाथांचे पालनपोषण त्यांच्या आजी आजोबांनी केले.
सात्विक भक्तिवंत घराण्यात जन्मास आलेले बाल एकनाथ हे जन्मतःच तेजस्वी बुद्धिमत्तेचे होते. बालपणीच त्यांनी पुष्कळ प्रवचने कीर्तने ऐकली, पुराणे श्रवण केली. त्यांची ग्रहण क्षमता प्रचंड होती. दक्षिणार्थी पुराणिकांना, कीर्तनकार प्रवचनकारांना बालनाथ असे काही प्रश्न विचारित असे की ते थक्क होत असत, अचंबित होत असत. बालनाथांच्या प्रश्नांची उत्तरे देणे त्या बहिकांच्या आवाक्या बाहेरचे होते. अलौकिक बुद्धी सामर्थ्याच्या बाल एकनाथांचे समाधान करण्यास सद्गुरूच हवे होते. बाल एकनाथ अंतर्मुख होऊन सद्गुरूंचा विचार करू लागले. एका शिवालयात सायंकाळच्या वेळी ते चिंतनासाठी गेले असता त्यांना एक सात्विक वृद्ध गृहस्थ भेटले. बाल एकनाथांचे मनोगत ऐकून त्यांनी नाथांना देवगिरीच्या जनार्दन स्वामींबद्दल माहिती दिली. तेच सत्पुरुष तुला कल्याण मार्ग दाखवतील असा सल्लाही दिला. बाल एकनाथांना मार्ग सापडला. कोणालाही कसली हे कल्पना न देता बाल एकनाथ प्रचंड अंतर पायी कापत उन्हा तान्हातून देवगिरीला पोहोचले. प्रथम भेटीतच त्यांनी जनार्दन स्वामींचे मन जिंकले. स्वामींनी नाथांना ठेवून घेतले. नाथ मनापासून गुरुसेवा करू लागले. त्यांची सचोटी हातोटी पाहून स्वामींनी आपले बरेच व्यवहार नाथांकडे सोपवले. यथाकाळी एकनाथांना अनुग्रह दिला. गुरु दत्तात्रयाचे साक्षात दर्शनही जनार्दन स्वामींनी एकनाथांना घडविले. पुढे योग्य वेळी जनार्दन स्वामींनी परब्रह्म साक्षात्कारासाठी एकांत ध्यान साधनेचा आदेश एकनाथांना दिला. देवगिरीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या शूलभंजन पर्वतावर साधक स्थान सूर्यकुंड या ठिकाणी त्यांना पाठवले. तेथे एकनाथांची ध्यान साधना चालू झाली. ते ध्यानस्थ असताना त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एक भुजंग त्यांच्या शरीरास वेढे घालून त्यांच्या डोक्यावर आपल्या फड्याची सावली करीत असे. एकनाथ सेवा करीत असलेल्या एका शेतकऱ्याने एकदा ते पाहिली. त्याने अर्थातच बोंब ठोकली. भुजंग निघून गेला. नाथांची समाधी भंग पावली. त्यांनी शेतकऱ्यास आरडाओरडीचे कारण विचारले. तेव्हा त्याने तेथून निघून गेलेल्या भुजंगाबद्दल सांगितले. तेव्हा नाथांच्या तोंडून एक अभंग प्रगट झाला. आम्हा डंखो आला काळ, तव तो जाहला कृपाळ. भली ओळखी झाली आता, चित्त मिनले से चित्ता. देही फिटला देह भाऊ, तेथे काळची झाला वाऊ. एका जनार्दनाचे पायी, जिन्या मरणा सौरस नाही. उत्स्फूर्तपणे नाथांच्या तोंडून हा अभंग प्रगटला. त्याच क्षणी तेथ एक विस्मयकारी घटना घडली.
तेथे तेजो वलय निर्माण झाले. सर्वत्र दिव्य प्रकाश फाकला गेला. त्या प्रकाशातून परमेश्वराची चतुर्भुज अशी तेजपुंज मूर्ती प्रगटली. त्या परमात्मा मूर्तीने एकनाथांना आलिंगन दिले. एकनाथांची आत्मसाधना फलद्रूप झाली. त्यांना आत बाहेर सर्वत्र पांडुरंगच दिसू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकनाथांची सेवा करणाऱ्या त्या शेतकऱ्यास सुद्धा त्याच वेळी पांडुरंगाचे दर्शन झाले. ज्यासाठी एकनाथांना सद्गुरु सेवा, सद्गुरु दीक्षा, कठोर तपश्चर्या, ध्यान साधना करावी लागली, त्या परमेश्वर साक्षात्काराचा लाभ त्या शेतकऱ्यास केवळ एकनाथांच्या सत्संगामुळे झाला. सत्संगाचा महिमा हा असा विलक्षण आहे. नैवेद्याचा स्वीकार करून परमेश्वर अदृश्य झाले. सद्गुरु कृपेने श्री दत्त रूपात ज्या परमेश्वराने एकनाथांना दर्शन दिले होते, त्याच परमेश्वराने आज पांडुरंग स्वरूपात निजरूप दाखविले होते. अशा थोर प्रत्यक्ष परमेश्वरी साक्षात्कारी महान संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांना वंदन असो. नाथ देवगिरीस परतले. त्यांनी जनार्दन स्वामींचे दर्शन घेतले. स्वात्म साधनेद्वारे एकनाथांना परमात्मा साक्षात्कार झाल्याचे स्वामींनी ओळखले. त्यानंतर गुरु शिष्य तीर्थयात्रेस बाहेर पडले. खऱ्या आत्मज्ञानापासून जनसामान्य दूर असल्याचे नाथांच्या लक्षात आले. धर्माच्या बाह्यांगाचेच फक्त आचरण केले जात असल्याचे त्यांनी पाहिले. खरे अध्यात्मज्ञान सर्वसामान्य लोकांना कळले पाहिजे, ही तळमळ नाथांना लागून राहिली. त्यांनी हे आपल्या सद्गुरूजवळ बोलून दाखवले. संस्कृतमधील दिव्य अध्यात्म ज्ञानाचा ठेवा तू मराठीत आण, त्याचा प्रसार कर, म्हणजे लोकांना आत्मज्ञानाचा लाभ होईल, असे जनार्दन स्वामींनी एकनाथांना सांगितले. त्र्यंबकेश्वरात आल्यानंतर एका सत्पात्र ब्राह्मणाच्या घरी जनार्दन स्वामींनी एकनाथांना चतुःश्लोकी भागवतावर मराठीत टीका करायला सांगितले. समोर भक्तजन ऐकायला होते. एकनाथ मुखातून चतुःश्लोकी भागवत प्रगट झाले, लेखनात आले. 1036 ओव्यात गुंफलेला हा ग्रंथ अद्वैत तत्वज्ञानाचेच प्रतिपादन करतो. अनुताप, विवेक, वैराग्य, आत्मज्ञान या पारमार्थिक साखळीची गुंफण मोठ्या कौशल्याने नाथांनी केली आहे. चतुश्लोकी भागवत हे श्री नाथांनी स्वतःच सांगितल्याप्रमाणे थकल्या भागल्या जीवांसाठी उभारलेले चौखांबी मंदिरच आहे.
त्र्यंबकेश्वरीच्या या कार्यानंतर नाथांना पुढे चारी दिशांना तीर्थयात्रा करण्याची आज्ञा स्वामींनी दिली. त्यानुसार नाथ पुढे मार्गस्थ झाले. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी यात्रा करून लोकजीवनाचे निरीक्षण करून परत यावे असेही स्वामींनी नाथांना सांगितले होते. जनार्दन स्वामी देवगिरीस परतले. यावेळेपर्यंत एकनाथ त्यांचेपाशी येऊन 12 वर्षांचा काळ उलटला होता. एकनाथांच्या आजी आजोबांना सुगावा लागला की नाथ देवगिरीस आहेत. आजी आजोबा एकनाथांचा शोध घेत जनार्दन स्वामींपाशी येऊन पोहोचले. त्यांनी एकनाथांबाबतची संपूर्ण माहिती आजी आजोबांना दिली. नुकताच तो तीर्थयात्रेस गेला आहे. 6 महिन्यानंतर तो पैठणला तुमच्या जवळ येईल असे सांगितले. आपला नातू 12 वर्षात इतका मोठा सत्पुरुष झाल्याचे समजल्यावर आजी आजोबांना अतिशय आनंद वाटला. ते परत पैठणला गेले. नाथ उत्तरेत असतानाच दूतांकरवी त्यांना जनार्दन स्वामींचे पत्र प्राप्त झाले. पैठणला राहून जगदोद्धार करावा अशी सद्गुरूंची आज्ञा होती. त्यानुसार दक्षिणेतील तीर्थक्षेत्रे आटोपून नाथ पैठणला आले. आता ते महान साक्षात्कारी सत्पुरुष होते. त्यांच्या पदस्पर्शाने पैठणला नव चैतन्य प्राप्त झाले. नाथांचे जगदुद्धाराचे कार्य सुरू झाले. लोक भाषेत ते प्रबोधन करू लागले. त्यांची अमोघ वाणीतील कीर्तने प्रवचने सुरू झाली. तळागाळातील 18 पगड जातीतील सर्व स्तरातील स्त्री पुरुष त्यांच्या कीर्तन प्रवचनास हजर राहू लागले. लोकरंजनातून अध्यात्म ज्ञानामृताचे प्राशन करू लागले. किती भाग्यशाली असतील ते लोक. महान साक्षात्कारी संत श्रेष्ठाच्या तोंडून त्यांना ज्ञानामृताचे प्राशन करावयास मिळाले. अभंग, भारुडे, गवळणी इत्यादी रचना सहजतेने त्यांच्या मुखातून प्रगट झाल्या. आजही अख्खा महाराष्ट्र आणि भारत व जगभर जिथपर्यंत मराठी माणूस आहे तिथपर्यंत नाथांच्या रचना लोक विविध रूपात ऐकत असतात, वाचत असतात. त्यांच्या सुप्रसिद्ध भारुडांपैकी पुढील एक भारूड पहा. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मोडकेसे घर, तुटकेसे छप्पर, देवाला देव घर नाही, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. फाटकेच लुगडे, तुटकीसी चोळी, शिवाया दोरा नाही, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही, मला दादला नको
नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मोडका पलंग तुटकीसी नवार, नरम बिछाणा नाही, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. सुरतीचे मोती गुळधाव सोने, राज्यात लेणे नाही, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाली, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही, तो रस येथे नाही, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. प्रपंच हा नेहमी कसल्या ना कसल्या कमतरतेनं भरलेला असतो. कितीही मिळाले तरी त्यातून तृप्ती होत नाही, आणखी हवे असते. समाधान कधीच नसते. खरे समाधान हे परमात्म तत्वासी एकरूप होण्यात असते, हे शेवटच्या कडव्यात सांगितले आहे. जो रस जनार्दनाशी एकरूप होण्यात असतो, तो प्रपंचात समरस होण्यात नसतो. लोकभाषेत गुढार्थाने मजेशीर रचना करून नंतर त्याचा उलगडा कीर्तनातून करणे, यामुळे आशय लोकांच्या मनावर पक्का ठसत असे. त्यांची कीर्ती पंचक्रोशीत सर्वत्र पसरली. त्यांच्या रचनातून समाजाचे त्यांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते हे दिसून येते. प्रपंचावरील अशी अनेक मर्मग्राही भारुडे अजरामर आहेत. त्याचप्रमाणे नाथांनी काही अभंगातून निर्भीडपणे केलेले प्रबोधन सुद्धा थक्क करणारे आहे. प्रतिपाद्य विषय अभंगातून मांडित असताना नाथांनी बेधडक आणि बिनधास्त रचना केल्या आहेत. ऐकून वा वाचून कोणाला काय वाटेल, शब्द खटकेल, कोणी दुखावेल असला विचार त्यांनी केलेला नाही. त्यातल्या त्यात सौम्य रचनेचा पुढील अभंग पहा. पळ पळ आयुष्य खातसे काळ, कारी होसी सबळ पोसना तू, कारी होसी सबळ पोसना तू. वाढविसी देह काळाचे भातुके, कारे तुझ कौतुके वाटे सुख, कारे तुझ कौतुके वाटे सुख. नामस्मरण करिता लाजसी पामरा, भोगीसी अघोरा यम दंडा, भोगीसी अघोरा यम दंडा. एका जनार्दनी सांगतसे हित, एका जनार्दनी सांगतसे हित. कारेन घ्या त्वरित हरी नाम, कारेन घ्या त्वरित हरी नाम. अभंगातून प्रबोधन करीत असताना कोठे सौम्य तर कोठे कडक शब्दांनी झाडणी केली आहे, तर काही अभंगातून ममतेने उपदेश केला आहे. अभंग रचनेची वैशिष्ट्ये किती म्हणून वाखाणावीत. एका गोकुळाष्टमीच्या उत्सवाला खुद्द जनार्दन स्वामी पैठणला आले. फार मोठा उल्हास झाला. त्यानंतर
नाथांच्या आजीने एक मागणे स्वामींजवळ मागितले, ते म्हणजे नाथांना विवाह करण्याची आज्ञा देण्याचे. जनार्दन स्वामींनी एकनाथांना गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा दिली. गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी शेजारच्याच गावातून आलेला विवाह प्रस्ताव स्वीकारला. सौंदर्यशाली, सत्वशील, सुगुणी, सदाचारी गिरिजाबाईंशी नाथांचा विवाह झाला. जणू साक्षात दुसरी लक्ष्मीच नाथांच्या गृही प्रवेशली. अहोरात्र जनकार्यात मग्न असलेल्या नाथांना संसारात लक्ष घालायला फारच कमी वेळ होता. गिरिजाबाईंनी संसाराचा सारा भार उचलला. दरम्यान श्रीखंड्या नामक सर्व कामात मदत करणाऱ्या गड्याचा प्रवेश नाथांच्या वाड्यात झाला. आपण सर्वजण जाणताच की श्रीखंड्याच्या रूपाने साक्षात मुरलीधर भगवंत नाथांच्या घरी राहिले. त्यांनी नाथांच्या घरची सर्व कामे केली. श्रीहरींचे दुसरे नाव मायापती असेच आहे. आपण कोण आहोत याचा त्यांनी सोमायेचे आडवस्त्र लावून अगदी नाथांना सुद्धा पत्ता लागू दिला नाही. संताघरची सेवा करणाऱ्या परमेश्वरास संत किती प्रिय असतात याचे हे सुमारे 400 वर्षांपूर्वीचे ज्वलंत उदाहरण होय. 12 वर्षांची सेवा केल्यावर द्वारकेहून आलेल्या एका तपस्वीमुळे भगवंत श्रीखंड्या च्या लघु अवतारातून तात्काळ गुप्त झाले. त्यावेळी नाथ गिरिजाबाई आणि द्वारकेहून रुक्मिणी मातेच्या सांगण्यावरून त्यांना शोधित आलेला तो तपस्वी यांनी अतोनात पश्चाताप व्यक्त केला. प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्या एकनाथांच्या घरची सेवा केली त्या संत श्रेष्ठ एकनाथांना वंदन असो. अशा संतांच्या नाम गजराने तो साक्षात परमेश्वराचाच नाम गजर होईल. शांती ब्रह्म एकनाथांच्या जीवनातील अढळ शांतित्वाच्या 2 विलक्षण घटना आता आपण पाहूया. पहिली घटना म्हणजे एका गरीब सदगृहस्थाने अगतिक होऊन नाथांना राग आणण्याचा केलेला प्रयत्न होय. आपल्या मुलीच्या लग्नासाठी 200 रुपयांची मदत मागण्यासाठी एक गृहस्थ पैठणमध्ये आला. एका मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या शास्त्री मंडळींना त्यांनी नमस्कार करून आपली हकीकत सांगितली. पैशांची याचना केली. नाथांच्या बद्दल मनात रोष असणारी ती मंडळी होती. त्यातील एकाला एकनाथांची जिरवायची युक्ती सुचली. तो म्हणाला, त्या एकनाथाला जर तू क्रोध आणलास तर आम्ही तुला 200 रुपयांची मदत देऊ. त्या अगतिक सदग्रहस्थाने ते मान्य केले, कारण गरजवंताला अक्कल नसते. तो सदगृहस्थ एकनाथांच्या वाड्यात आला. नाथ त्यावेळी देवघरात देवपूजेत मग्न होते.
त्याने जोडे न काढताच तडक देवघरात प्रवेश केला. नाथांच्या मांडीवर जाऊन बसला. शांती ब्रह्मनाथांनी गिरिजाबाईंना हाक दिली. अहो, ऐकलत का? हा माझा मित्र अत्यंत आतुरतेने मला भेटायला आलाय. जोडे सुद्धा काढायला तो विसरलाय. त्यास गूळ पाणी आणा पाहू. तो सद्ग्रहस्थ ओशाळला. त्याने नाथांची क्षमा मागितली. नाथांनी त्याला क्षमा करून आपल्या पंक्तीत जेवायला बसवले. आता आपणास पैसे मिळणार नाहीत, यामुळे तो गृहस्थ पुन्हा अस्वस्थ झाला. त्यामुळे त्याने पुन्हा आगळीक केली. तरीही नाथांनी त्याला वेगळेच वळण दिले. तो सद्गृहस्थ लाजेने अर्धमेला झाला. त्याने सारी हकीकत नाथांना सांगितली. नाथ म्हणाले, हे सर्व तू मला आधीच सांगावयाला हवे होते. आता मी तुला 200 रुपये देतो आणि दुसरेही 200 रुपये मिळवून देतो. असे म्हणून नाथांनी त्या गरजवंतास रुपये 200 दिले. ते त्याच्याबरोबर त्या देवळाच्या ठिकाणी आले. ओट्यावर तो कंपू त्या पाहुण्याची वाट पाहत बसलाच होता. नाथ त्यांना म्हणाले, या सद्गृहस्थावर मी त्याच्या वागण्यामुळे संतापलो आहे. आता तुम्ही यास दिलेल्या वचनानुसार 200 रुपये यास द्या. त्या कंपूने त्या गरजवंतास खरे खोटे विचारले. नाथ खरे सांगतात असे त्या अगतिकाने त्या कंपूस सांगितले आणि त्या कंपूस त्या गरजवंताला पैसे द्यावे लागले. खोट्यांच्या कपाळी असा हा गोटा बसला. दुसरी घटना आहे एका दुष्टाने शांती ब्रह्मास अवमानित करून गांजल्याची. नदीकडे जाणाऱ्या वाटेवर एक चौथरा होता. त्या वाटेने सारे नदीवर जाये करीत असत. वाटेतील त्या चौथऱ्यावर काही जण हवा खात बसत. नाथ त्याच वाटेने गंगा स्नानासाठी येत जात असत. एकदा नाथ गंगा स्नान करून त्या वाटेने परत येत असताना एक दुष्ट खलपुरुष जो त्या चौथऱ्यावर पान चघळत बसला होता, तो नाथ जवळ येताच त्यांच्या अंगावर थुंकला. हेतू हा की नाथ भडकतील, मग त्यांची मजा आपणास पाहता येईल. पण नाथांनी त्याच्याकडे ढुकूनही पाहिले नाही. ते परत फिरले. पुन्हा गंगा स्नान केले. त्याच वाटेने परत चालले. तेथे येताच तो नीच पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकला. नाथ काही न बोलता पुन्हा गंगा स्नानास परत फिरले. असे 21 वेळा घडले. तरीही नाथ त्याचेवर रागवले नाहीत. अखेर त्या खल पुरुषास स्वतःच्या कृत्याची लाज वाटली. त्याने नाथांचे पाय धरले, क्षमा मागितली. शांती ब्रह्म नाथांनी त्या दुष्टास क्षमा केली. आता आपण श्री एकनाथ महाराजांच्या जीवनातील 2 चमत्कारिक घटना पाहू. पहिली घटना म्हणजे नाथ शिष्य
दंडवत स्वामींची. सर्व प्राणीमात्रात परमेश्वराचा अंश आहे असे समजून नाथांचा एक शिष्य दिसेल त्या व्यक्तीस आणि प्राणी मात्रास दंडवत घालत असे. म्हणून लोकांनी कुचेष्टेने त्याचे नाव दंडवत स्वामी असे ठेवले होते. एकदा त्याने मेलेले गाढव जिवंत केले. ही घटना एकनाथ महाराजांना आवडली नाही. हा प्राप्त प्रब्रह्मीय शक्तीचा दुरुपयोग होता. त्यांनी त्या दंडवत स्वामींना तात्काळ समाधिस्थ होण्याचा सल्ला दिला. आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार दंडवत स्वामींनी आसन घातले, डोळे मिटले. सद्गुरूंचाच तो शिष्य असल्यामुळे एका क्षणात त्यांचा प्राण परब्रह्मात विलीन झाला. दुसरी चमत्कारिक घटना ही वरील गोष्टीशी संबंधितच आहे. दंडवत स्वामींना एकनाथ महाराजांनी प्राणत्याग करावयास लावणे ही ब्रह्महत्या आहे असा आक्षेप नाथांच्या निंदकांनी घेतला. प्रायश्चित घेतले पाहिजे असे त्यांनी नाथांना सुनावले. रेड्यामुखी वेद वदवून याच पैठण शहरात पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आपले पावित्र्य सिद्ध केले. आता तू ह्या देवालयासमोरील नंदीला गवताचा घास खायला लावून तू आपले पावित्र्य सिद्ध कर, नाहीतर आम्ही देऊ ते प्रायश्चित घेण्यास तू तयार हो. नाथ हे ऐकून त्या दगडाच्या नंदीपाशी गेले. त्याच्या मस्तकावर हात ठेवला. ते म्हणाले, हे देवा, तू दंडवत स्वामीला गाढव जिवंत करावयास लावलेस. आता भूदेवांच्या आज्ञेने आणि दंडवत स्वामींच्या पुण्याईने ह्या गवताचा घास खावा. असे म्हणून नाथांनी गवताचा घास त्या नंदीच्या तोंडासमोर धरला. आणि काय आश्चर्य, तो दगडाचा नंदी जिवंत झाला. त्याने नाथांच्या हातातील गवताचा घास खाल्ला. नाथांचे उणे पाहणाऱ्या निंदकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले. नंतर नाथांनी त्या नंदीस गंगेत जलसमाधी घेण्यास सांगितले, कारण कुटिलांचा त्रास पुढे त्या नंदीस होणार होता. तो नंदी धावत गेला आणि त्याने गंगेत जलसमाधी घेतली. परमेश्वराचीच शक्ती असणाऱ्या संत श्रेष्ठ एकनाथांना वंदन असो. कर्नाटकातील एका सावकारास स्वप्नी दृष्टांत झाला. त्याने त्याच्यासाठी बनवलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती एकनाथांना दान द्याव्यात. त्यानुसार त्या सावकाराने त्या मूर्ती नाथांना दान केल्या. दुसऱ्या चमत्कारिक घटनेत स्वर्गातले पितर त्यांच्या घरी जेवण्यास आले. त्यांच्या समतेच्या वर्तणुकीच्या ही घटना तत्कालीन विषमतेच्या वातावरणात अतिशय धाडसाच्या क्रांतिकारी अशा आहेत. पहिल्या घटनेत नाथांनी
आपल्या वाड्यात पितरांच्या श्राद्धानिमित्त सन्मानाने त्या काळी समजल्या जाणाऱ्या खालच्या जातीतील लोकांना पक्वान्ने जेवण्यास घातली. दुसऱ्या घटनेत अशाच जातीतील एका लहान मुलास की जे मूल भर उन्हात तापलेल्या वाळूत अनवाणी पायानी चटके बसल्याने रडत आरडत पळत होते, त्यास नाथानी उचलून आपल्या उरासी कवटाळले. आईपासून चुकलेल्या त्या बाळास त्यांनी त्या मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आईकडे सोपविले. तिसऱ्या घटनेत आमंत्रणावरून नाथ अशाच जातीतील भक्ताच्या घरी जेवले. अशा प्रकारे नाथ स्वतःच्या वर्तणुकीने उच्च नीच जातीचा भेदाभेद नष्ट करून अखिल मानवजात एकाच परमेश्वराची लेकरे असल्याचा संदेश समाजास देत होते. समता, बंधुता, मानवता प्रवर्तक असे हे थोर संत एकनाथ महाराज, त्यांना वंदन असो. अशाच प्रकारे नाथांची भूतदया सुद्धा विलक्षण होती. एकदा काशीहून आणलेली गंगेची कावड वाटेत उन्हात तहानेने तडफडणाऱ्या गाढवास पाजून नाथांनी त्यास तृप्त केले. इथेच गंगा रामेश्वरास मिळाली. परमेश्वरी प्रतिभेचे अलौकिक वरदान प्राप्त असलेल्या एकनाथांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. अभंग, भारूड, गवळण इत्यादी स्फुट रचना, तसेच दशावतार, एकादशी महात्म्य, महात्मा रुक्मांगद कथा, तुळशी महात्म्य, हनुमान जन्म, सांदीपानी कथा, शिव पार्वती विवाह इत्यादी पौराणिक आख्याने एकनाथांनी सुलभ अभंग वृत्तात लिहिली. त्यांची ग्रंथरचना अमोल आहे. चतुःश्लोकी भागवत, हस्तामलक, शुकाष्टक, आत्मसुख, स्वानंद लहरी, रुक्मिणी स्वयंवर इत्यादी ग्रंथ सुप्रसिद्धच आहेत. अतिशय उत्तुंग असलेले 2 ग्रंथ आहेत. त्यापैकी पहिला ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत होय. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर मराठीत निर्माण झालेला हा महान आध्यात्मिक ग्रंथ आहे. अध्यात्म ज्ञानाची अमोल गंगा आहे. या ग्रंथाचे एकूण 31 अध्याय असून 18,838 ओव्या आहेत. भागवतामधील पुढील ओव्या पहा. भक्तीचे आगाध महिमान, तेथे रिगेना भवबंधन, ते करावया भगवद भजन, सद्गुरु चरण सेवावे. निज शिष्याची मरण चिंता, स्वये निवारी जो वस्तुता, तोची सद्गुरु तत्वता, ईरते गुरुता मंत्र तंत्रोपदेशे. मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आईते, जो शिष्याशी मेळवी सदवस्तुते, सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. या 3च ओव्यात अध्यात्मज्ञानाचा गाभाच जणू सांगितला आहे.
असा हा दिव्य ग्रंथ आहे भागवत. त्याची महती किती म्हणून गावी. दुसरा उत्तुंग ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण होय. महर्षी वाल्मिकींच्या रामायण ग्रंथावरील हा मराठीतील सुबोध ग्रंथ होय. नित्य नव्या असलेल्या भावार्थ रामायणात 7 कांडे आणि 296 अध्याय आहेत. यातील ओवी संख्या 40,000च्या आसपास आहे. ग्रंथाच्या युद्धकांडातील 44व्या अध्यायापर्यंतचा भाग स्वतः एकनाथांनी लिहिलेला आहे. त्यापुढील अखेरपर्यंतचा भाग हा एकनाथ महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांचा शिष्य गावबा यांनी लिहिलेला आहे. कारण 44व्या अध्यायापर्यंतच्या लेखनानंतर एकनाथ महाराज समाधिस्थ झाले. समाधिस्थ होण्यापूर्वी गावबाच्या मस्तकी हात ठेवून त्यांना पुढील ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. म्हणून पुढील लेखन आणि मागील लेखन यात तफावत वाटत नाही. सद्गुरूंनी शिष्याच्या मस्तकरूपी चाड्यातून पुढील बी पेरले तेच उगवले आहे. भावार्थ रामायणाच्या बालकांडातील 9व्या अध्यायातील देहासंबंधीच्या अध्यात्म ज्ञान प्रधान अशा 79 ते 83 अशा ओव्या श्री एकनाथ महाराजांच्या दिव्यत्वाची कशी प्रतीती देतात ते पहा. नरदेहीचा आयुष्य सारा विषय लोभे केला मातेरा. परलोका पडला चिरा नरकद्वारा करी गमन. देहबुद्धीच्या कल्लोळी मोह ममतेच्या महाज्वाळी. परमार्थाची झाली होळी वृतार बंदळी नरदेहा. देही व्यर्थ विषय सुख देहे नाशिले स्वर्ग सुख. देहे वंचिले मोक्ष सुख केवळ दुःख देह संगी. शतवर्षे विषयासक्ती एकाही इंद्रिया नव्हे तृप्ती. उत्तमा आयुष्यात झाली माती केवळ अधपती देहसंग. देहसंगा माझी सुख मानती ते केवळ मूर्ख. देहसंग ते केवळ दुःख गर्भ नरक भोगवी. भक्तजनांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ मुळातून एकदा तरी वाचावा. परमेश्वराची भक्ती घडवण्याचे सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. श्रीमद ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे केलेले कार्य हे नाथांच्या जीवनामधील आणखी एक महान कार्य होय. एकनाथ महाराजांच्या काळापर्यंत ज्ञानेश्वरी प्रगट होऊन सुमारे 300 वर्षांचा कालखंड उलटला होता. भक्त जनांच्या पाठांतराने मूळचा अतिशुद्ध ग्रंथ कुठे कुठे शुद्ध अबद्ध झाला होता. कुठे धचा अ झाला होता तर कुठे शब्दच बदलला गेला होता. अशा साऱ्या चुका शोधून
एकनाथ महाराजांनी ग्रंथ पुन्हा जसा ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून प्रगटला होता तसाच शुद्ध केला. हे कार्य पूर्ण होताच त्यांनी त्या संबंधीने ज्या ओव्या प्रगट केल्या त्या अशा. शके 1500 साहोत्तरी तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अति शुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदा तटी लेखन कामाठी संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. केवढे महान कार्य केले नाथानी. मला या 5 ओव्यांपैकी नाथानी शेवटच्या ओवीत जे निक्षून सांगितले आहे त्याकडे आपले लक्ष वेधायचे आहे. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. किती समर्पक लिहिले आहे नाथानी. संतांनी प्रगट केलेल्या अध्यात्म ज्ञानपर त्यांच्या काव्यरचना ह्या त्यांचे समाधीधन असतात. त्यात फेरफार करणे वा स्वतःच काहीतरी घुसडविणे हे सर्वथा अयोग्य असते. तसा अधिकार कोणासही नसतो. काही अतिशहाणे पडीक असा उद्योग करण्याची दाट शक्यता असते. त्यांचेसाठी नाथांनी दिलेला हा इशारा अतिशय समर्पक आहे. हाच इशारा सर्व संत वाङ्मयास लागू होतो असेही मला येथे सांगायचे आहे. यावर पुष्कळ बोलता येईल परंतु एवढे पुरे. एकनाथ महाराज किती दिव्य आणि दूरदृष्टीचे होते याचे प्रत्यंत या ओवीतून येते आणि जाता जाता एक नमूद करावेसे वाटते की शुद्ध अबद्ध झालेल्या ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण करण्या इतपत नाथान इतके कोणीही समर्थ नव्हते आणि नाहीही. युगायुगातून निर्माण झालेल्या संत वाङ्मयावर आपण निराळे भाष्य करू शकता, लिहू शकता, पण त्यांच्या मूळ संहितेला धक्का पोहोचवणे हा परमेश्वराचा अपराध करणेच होय. अशा परम गुन्ह्याची शिक्षाही परमच असते. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज हे मराठी भाषेचे थोर सुपुत्र होते. त्यांनी आपल्या अजरामर ग्रंथ निर्मितीने मराठी भाषेला कमालीचे समृद्ध केले आहे.
मघासी उल्लेख केलेल्या श्रीमद एकनाथी भागवताच्या पहिल्या अध्यायातील ही ओवी पहा. संस्कृतवाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून झाली. असो तू या अभिमान भुली, वृथा बोली काय काज. अशा या मराठी भाषेच्या कैवारी संत श्रेष्ठांना त्या काळी फार मोठ्या विरोधास तोंड द्यावे लागले. काशीच्या शास्त्री मंडळींना एकनाथाने भागवतावर मराठीतून टीका लिहावी हे रुचले नाही. त्यांनी नाथांना काशीस बोलावून भागवताचे लिखाण गंगेत फेकून दिले. मात्र आश्चर्य असे की गंगा मातेनेच ते तारले आणि परत केले. हे पाहून काशीच्या शास्त्री मंडळींना मराठीतील भागवताला मान्यता द्यावी लागली. अशा रीतीने गोदा गंगेच्या काठी लेखनास सुरुवात झालेल्या एकनाथी भागवत ग्रंथाचे लिखाण काशी क्षेत्री गंगा काठी पूर्ण झाले. त्यांच्या मराठीतून सर्व रचना करण्याच्या विरोधात खुद्द त्यांचा पुत्र होता. त्यासाठी तो घरही सोडून गेला होता. इतका सारा त्रास या महान संतांनी मराठी भाषेसाठी सहन केला. अशा या वर्णनातीत महान संतांचे उपकार आपणा सर्व मराठी भाषिकांवर अनमोल असे आहेत. आजच्याच तिथीस म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठीस श्री एकनाथांनी जलसमाधी घेतली. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी, रविवार, श्री शके 1521. वेळेच्या मर्यादेमुळे सारांश रूपाने बोलावे लागले. अधिक नुनाबद्दल क्षमा असावी. स्वरचित पुढील ओळींनी एकनाथांना मनोभावे श्रद्धा सुमनांजली अर्पितो. जयांच्या चिंतिता रचना परमश्रेष्ठा, होई विनाशायास आत्मज्ञान प्राप्ता. मननी प्राप्त हो पदा अत्युत्कृष्टा, वंदितो ऐशा संत श्रेष्ठ एकनाथा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त. एकनाथ महाराज की जय. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.